वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तिघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले। त्यामुळे आता तिघांच्याही जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून आजच त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, माझी मुलगी गेली असं सांगत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले। कालच हगवणेंच्या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता। त्याचमुळे वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेंचे सर्व आरोप फेटाळले। हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेले आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावलेले। हगवणेकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत, ते आम्ही दिलेली गाडीच वापरत असल्याचंही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलंय। तर शशांक हगवणेला 1.5 लाखांचा मोबाईलही आम्हीच दिला असा दावा वैष्णवीचे वडील अनिल कसबट यांनी केलेला आहे। बावधन पोलिसांनी हगवणेंच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या आहेत। आरोपी असलेल्या हगवणे आणि त्यांच्या मुलानं 3 गाड्यांमधून प्रवास केला होता। या 5 गाड्यांमध्ये थार, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा या गाड्या समाविष्ट आहेत। वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या। त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिल्याचा आहे। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आईवडिलांनी अधिक मासामध्ये अंगठी भेट दिलेली होती। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टामध्ये 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। यावेळेस त्यांनी एका सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केली होती। न्यायालयाने यावेळेस अटकपूर्व जामीन दिल्याने विपुल यांची अटक टळलेली आहे।